सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. अलख निरंजन. गुरु गोरक्षनाथ महाराज की जय. गुरुवडे बाबा महाराज की जय. ओम नमो आदेश. आजचं मार्गदर्शन असं आहे की अधिक मास आता जवळ आलेला आहे. येत्या 15 मे 2026 ते 17 जून 2026 या कालावधीमध्ये अधिक मास आलेला आहे. तर अधिक मास म्हणजे प्रत्येक गोष्ट ही अधिक होत असते. यामध्ये काय गोष्टी पाळायच्या आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. मागच्या मार्गदर्शनामध्ये आपण मार्गदर्शन त्याचं केलेलं आहे. तर आता तुम्हाला सेवा जर करायची अधिक मासामध्ये तर कुठली सेवा करावी आणि ती कशा पद्धतीने रुजू करावी याबद्दल जरा थोडं मार्गदर्शन करत आहोत. तर चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणार नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे, दत्त महाराजांचे, नवनाथ पारायणाबद्दल माहिती, नवनाथ महाराजांची माहिती, त्याच्यानंतर दिंडोरी प्रणित मार्गाबद्दल माहिती आपल्याला मिळेल. तर अवश्य सबस्क्राईब करावं ही सगळ्यांना विनंती आहे. तर तुम्ही कुठली सेवा रुजू करू शकता, गुरुचैत्र पारायण करू शकता. आता हे बघा 33 दिवस आहेत आपल्याला सेवेसाठी. किती दिवस आहेत? 33 दिवस आहेत. आता 33 दिवस आहेत तर म्हणजे महिनाभर तुम्हाला काय सेवा करायची? तुम्ही रोज एक अध्याय गुरुचैत्राचा वाचू शकता. रोज एक अध्याय. याचे नियम काय आहेत? अगदी कडक नियम आहेत का? नाही. रोज फक्त पोथी ठेवायची. पोथी ठेवली की ती तुमचं स्नान वगैरे झालं सकाळी, ते पोथी ठेवलेली आहे तिथंच ठेवायची 30 दिवस. रोज एक अध्याय वाचायचा किंवा रोज 2 अध्याय वाचू शकता. रोज 2 अध्याय. आता 53 अध्याय म्हणजे बरोबर 30 दिवसात, 20 दिवसात तुमचं 40 अध्याय 20 दिवसात होतील, बरोबर. आणि 25 दुणे 50 म्हणजे बरोबर तुमचे 25 दिवसात ते होऊ शकतं 2 अध्याय रोज वाचले. नाही तर मग तुम्हाला नवनाथ पारायण करायचं आहे. लक्षात घ्या, नवनाथ पारायण आणि गुरुचैत्र पारायण हे एकाच वेळेला करायचं नाही. एकदम बसायचं नाही. कारण ते गुरु आणि शिष्याचं वाचन कधीच एकत्र करायचं नाही. गुरु वेगळा आहे, शिष्य वेगळा आहे. शिष्य आणि गुरु कधीच एकत्र आणायचे नाहीत. एकत्र आणायचं नाही म्हणजे कसं, की त्यांचं वाचन हे एकाच दिवशी चालू करायचं नाही आणि एकत्र वाचन चालत नाही. त्याचे दोष लागतात आपल्याला. त्यामुळे एकत्र कधीच वाचन करायचं नाही. ते गुरु आहेत आणि ते शिष्य आहेत, तर शिष्याचं वेगळं करायचं आणि गुरूंचं वेगळं करायचं. एकदा गुरुचं झालं, पहिले शिष्य करा वाटल्यास किंवा गुरु करा. गुरूंचं करा म्हणजे दत्तगुरूंचं पहिले गुरुचैत्र वाचा, नंतर मग तुम्हाला नवनाथ महाराजांचं पारायण चालू करायचं आहे. नवनाथ महाराजांचं पारायण चालू करायला रोज एक अध्याय वाचला तरी चालेल. 9 दिवसात तुमचे 9 दिवसात 9 असं वाचलं, एक रोज अध्याय वाचला तरी चालेल. त्याच्यानंतर तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ वाचू शकता 30 दिवसात. एकदा परत झालं की परत एक रोज अध्याय वाचायचा. रोज एक अध्याय वाचत राहायचा. एकदा पूर्ण झालं की पुन्हा परत चालू करायचं. पुन्हा झालं की पुन्हा असं 4 आठवडे तुम्ही करू शकता. त्यात 13 अध्याय आहेत. जसं त्या हिशोबाने तुम्ही 33 दिवसात ते असं दुर्गा सप्तशती करू शकता. दुसरी गोष्ट आहे, जर काहीच जमलं नाही तर तुम्ही भागवत पारायण करू शकता. पितरांसाठी अतिशय उत्तम आहे. ज्यांना पितरांचे त्रास आहेत, ज्या लोकांना पितरांमुळे काही अडचणी येतात, तर त्यांनी भागवत पारायण अवश्य करावं. या काळामध्ये भागवत पारायण करा. त्याच्यानंतर व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करू शकता. तर माझे बंधू आहेत, तर ते बंधू यूट्यूब चॅनल, त्यांचंही यूट्यूब चॅनल आहे. तर ते माझे बंधू आहेत. तर ते बंधू 3 दिवस अधिक मासामध्ये 3 दिवसाचं व्यंकटेश स्तोत्राचं रात्री 12 वाजता पारायण घेणार आहेत. आणि रोज त्यांची सेवा असेल रात्री व्यंकटेश स्तोत्र 11 वेळाची, 11 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायची. तर त्या सेवेलाही तुम्ही सामील होऊ शकता. दुसरी गोष्ट आहे, तुम्ही गुरुचैत्र पारायण करू शकता. गुरुचैत्र पारायण कसं करायचं? रोज 7 दिवसात करा. असंही करा, रोज 2 अध्याय वाचले तरी चालतील. नाही जमलं तर रोज एक अध्याय वाचा किंवा 7 दिवसाचं पारायण करा. 7 दिवसाचं पारायण म्हणजे कसं आहे, आपलं नेहमीचं जसं असतं आपण पारायण करतो तशा पद्धतीने 7 दिवसाचं पारायण करायचं. त्याला नियम वगैरे, खायचे प्यायचे सगळे नियम जे पाळायचे ते पाळायचे. ते सगळं पाळून ब्रह्मचर्याचं पालन करून, जे आपण गादीवर झोपत नाही, खाली जमिनीवर झोपायचं, ह्या गोष्टी पाळून वगैरे सगळ्या करून, जे नियम आहेत ते पाळून 7 दिवसाचं करायचं. असं गुरुचैत्र तुम्ही एकदा 7 दिवसाचं केलं की पुढच्या 9 दिवसात नवनाथ पारायण करू शकता. तसंच करायचं नवनाथ पारायण. अशा प्रकारे तुम्ही नवनाथ पारायण आणि गुरुचैत्र पारायण करू शकता. काहीच जमलं नाही तर संक्षिप्त गुरुचैत्रसुद्धा करू शकता. जर तुम्हाला नवनाथ महाराजांचं नवनाथ पारायण आणि गुरुचैत्र हे दोन्ही वाचायचे असतील, तसं वाचू नका, पण वाचायचे असतील
तर मग तुम्हाला काय करावं लागेल, एक नवनाथ पारायण तुम्ही चालू करा. त्याचबरोबर संक्षिप्त गुरुचरित्र जे आहे ते वाचू शकता. पण गुरुचरित्र पोथी वाचू नाही शकत नवनाथ पारायणाबरोबर. नवनाथ पारायणाबरोबर संक्षिप्त गुरुचरित्र वाचा, म्हणजे काही तुम्हाला त्रास होणार नाही. ह्या गोष्टी तुम्ही करू शकता. भागवत पारायण जास्तीत जास्त करू शकता. श्री विष्णूंची सेवा करा, व्यंकटेश स्तोत्र वाचा, जेवढं वाचता येईल तेवढं. मध्ये आधी आपल्यालाही जमलं तरी आपण मध्ये आधी एखादा रविवार असेल अधिक मासामध्ये, दर रविवारी वाटल्यास आपण 11 वेळा ह्याची व्यंकटेश स्तोत्राची सेवा घेऊ. दर रविवारी 11 वेळा. दर रविवारी 11 वेळा महाराजांना विचारू. महाराज हो म्हणतीलच, काही त्यात अडचण नाही आहे. दर रविवारी 11 वेळा व्यंकटेश स्तोत्र सकाळ किंवा संध्याकाळ कधी म्हटलं तरी चालतं. व्यंकटेश स्तोत्राला काही हे नाही. संस्कृत व्यंकटेश स्तोत्र आहे. 11 वेळा त्याचं अनुष्ठान करू दर रविवारी अधिक मासामध्ये. अशा प्रकारे आपण पण सेवा लाईव्ह घेऊ शकतो. तर ती सेवा आपण घेऊ. त्याच्यानंतर अशा प्रकारे तुम्ही जास्तीत जास्त सेवा करू शकता. आणि जास्तीत जास्त जप ठेवायचा अधिक मासामध्ये. जपालाच महत्त्व आहे. मी बऱ्याच वेळा लोकांना सांगतो, पण लोक ऐकतच नाहीत. बरेच सेवेकरी ऐकत नाही. आता माझा व्हॉट्सअप ग्रुप आहे, याच्यावर लिंक आहे. ज्यांना जॉईन व्हायचं ते जॉईन व्हा. पण नुसतं जॉईन व्हायचं म्हणून जॉईन होऊ नका. सहभागी व्हायचं तर सहभागी व्हा, पण टाईमपाससाठी, गमतीसाठी अजिबात सहभागी होऊ नका. तो व्हॉट्सॲप समूह असा आहे, स्वतः दत्त महाराज स्वामी महाराज महाराजांमुळे तो हे झालेला आहे, तयार झालेला आहे. मनी नाही, धानी नाही, काही नाही. अचानक तयार, म्हणजे अचानक म्हणजे ते महाराजांसमोर बसलेला असताना तो तयार झालेला आहे समूह. त्यामुळे त्यांच्यामुळेच झालेला आहे तो, दत्त महाराज आणि स्वामींमुळे. तर त्या ह्याच्यावर गमती गोष्टी, जोक्स वगैरे हे असं काही चालत नाही. त्यामध्ये फक्त जप आणि जप आणि जप, आणि महाराजांबद्दल काही शंका असतील तर एवढंच आपण त्यावर चर्चा करत असतो. काही साधना असेल, कुठली सेवा असेल, त्याबद्दल मार्गदर्शन त्याच्यावर होत असतं. इथं जे मार्गदर्शन होतं ते तुम्हाला यूट्यूबवर मिळतं, पण यूट्यूबवरचं काही जणांना मिळत नाही, म्हणून मग त्या समूहावर आपण तिथं टाकत असतो. मार्गदर्शनाशिवाय दुसरं काही होत नसतं तिथे. तर अशा प्रकारे तुम्ही सेवा अधिक मासामध्ये करू शकता. जास्तीत जास्त जप करावा, दत्त महाराजांचा जप करावा, स्वामी महाराजांचा जप करावा, जे तुम्हाला. त्याच्यानंतर जे तुम्हाला इष्टदैवत आहे तुमचं, त्यांचा जप जास्तीत जास्त करा. गजानन महाराज आहेत, त्यांचं गजानन महाराजांचं विजय ग्रंथ 21 अध्याय, ते पण तुम्ही 7 दिवस करा. त्याच्यानंतर महिनाभर तुम्ही करू शकता. 33 दिवस सेवा चालू राहील, 33 दिवस. त्याच्यानंतर स्वामीचरित्र सारामृत 21 अध्यायाचं, ह्याचं तुम्ही अनुष्ठान करू शकता. अशा प्रकारे 30 दिवस तुम्ही ही सेवा करू शकता. कुठल्याही सेवा असू देत, त्या मनोभावे करा. ज्या अधिक मासात सेवा कराल त्याचं पुण्य एवढं असतं की ते प्रत्येक गोष्ट देवापर्यंत पोचत असते. तर प्रत्येक गोष्ट त्याच्यापर्यंत पोचत असते, आणि हे अधिक होत राहतं, ते कमी होत नाही. म्हणून तर त्याला अधिक मास म्हटलेला आहे. तर झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी. आज हेच मार्गदर्शन करायचं होतं की अधिक मासात काय सेवा तुम्ही कराल आणि कशी कराल. तर झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः.